राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 ऐका एक सूचना आहे गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याला ही सूचना देण्यात येत आहे तरी अनेकांच्या मनामध्ये काही शंका आहे श्री क्षेत्र पंढरपूर या क्षेत्राची जे आंतरद्वार 4 आहे त्या द्वारांची परिक्रमा सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी येत्या 4, 5, 6 डिसेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ठेवलेली आहे। ज्या भाविकांनी या परिक्रमामध्ये नाव नोंदवलेले आहे त्यांनी 4 तारखेला ठीक 7:30 वाजता सकाळी या मठामध्ये यायचं आहे। इथून दिंडीला प्रस्थान होत आहे। ज्या भाविकांना अजूनही या प्रदक्षिणामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपल्या नावाची नोंद आमच्याकडे करावी, कारण का आपले जर नाव आमच्याकडे येतील किती संख्या होतील त्यानुसार आम्हाला नियोजन आमच्याकडे नियोजन करायचं आहे। त्यासाठी आपली नावे आमच्याकडे नोंदवावी। 4 तारखेला ठीक 7:30 वाजता सकाळी इथून दिंडीची प्रस्थान होणार आहे, तरी भाविकांनी सूचना घ्यावी। सकाळी इथूनच निघायचं आहे, परत इथंच यायचं आहे। स्थानिक लोकांसाठी ज्यांच्या घरी निवासाची सोय ज्यांनी त्यांनी करून घेतील, जे परगावून येतील त्यांच्यासाठी आमच्याकडून निवासाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे। भाविकांनी सूचनेची दक्षता घ्यावी। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा बोला सांगला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी अहो स्वामी कृपया देवा यावरील करावा घेर सहज विवेकी वजा तुम्ही रक्षिरिया निज सत्य अहो स्वामी कृपया देवा यावरील करावा घेर निळा म्हणे धरा राहते तरी ज्ञानमती निरुपमा अहो स्वामी कृपया देवा यावरील करावा घेर आता भागासी तो करी व्यवसाय करी राहू भाऊ तुझ्या पायी काय सारे तुम्ही बांधले जातारा वाहिली भाव संते तो शरीराते करी शरीराचे धर्म नको देव वर्म चुको म्हणा चळण फिरवी ठाव बहुवसन घडवाळस चिंतनाचा इंद्रिय करत आपले व्यापार आवडीसी फार देई बाई तथा म्हणे नको देऊ काळा हाती येतो का कोळती म्हणून काय सारे तुम्ही बांधले जातारा वाहिली भाव संते तो वारीच्या निमित्ताने अभंगाचा विचार आपण पाहतो महाराजांनी अभंगातून भगवंताच्या चरणाजवळ काही प्रार्थना करून मागितलेला आहे महाराज मागतात देवाजवळ मागतात आणि परमार्थाच्या दृष्टीने उच्चतम तत्वाची मागणी करतात त्याच्यामुळे हे मागणं महत्वाचं आहे म्हणून आपण ते विस्तारून पाहिलं राहो भाऊ तुझ्या पायी तुकाराम महाराजांची अभंगातली पहिली प्रार्थना देवाच्या चरणाला मागणी चाललेली आहे देवा तुझ्या चरणी आमचा भाव राहायला पाहिजे आता हा भाव राहावा म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार करताना भाव शब्दाचे आपण दोन अर्थ केले भाव म्हणजे श्रद्धा आणि भाव म्हणजे भक्तिप्रेम असा दोन पद्धतीने अर्थ आपण त्याचा पाहिला श्रद्धा असावी देवाच्या विषयी श्रद्धा असावी याचा अर्थ देवाच्या अस्तित्वावरही श्रद्धा असली पाहिजे आणि देवाच्या रक्षकत्वाविषयी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे असा विचार आपण केला देवच सांभाळतो देव आहे या दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत असं आपण काही चिंतन केलं देव आहे असं कशावरून मानायचं त्याच्याकरता सत्तर्काचा विचार जो शास्त्राने सांगितलेला आहे ते सत्तर्क सगळे आपण पाहिले एवढं मोठं विचित्र रचनात्मक असलेलं हे जग निर्माण करण्याकरता कोणी करता नको असं आपल्याला म्हणता येत नाही जे जे कार्य आहे ते सकर्तृक असताना सकर्तृक असलं की त्याला कोणीतरी करत आहे ते आपल्याला स्वीकारावं लागतं आणि जगत हे कार्य आहे निर्माण झालेलं आहे याला उत्पत्ती आहे याला स्थिती आहे याला नाश आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर हे जग नावाचं कार्य निर्माण करणारं कोणीतरी करत असलं पाहिजे ज्या अर्थी हे नष्ट होत आहे त्या अर्थी हे निर्माण झाले एवढं नक्की आपल्याला स्वीकारावं लागेल आणि ज्या अर्थी हे निर्माण झालेलं आहे त्या अर्थी याला कोणीतरी करत आहे हे स्वीकारावं लागेल आणि ज्या अर्थी या जगाला करत आहे त्या अर्थी या सगळ्या जगाचा करता हे विचित्र नानात्मक असलेले जगत निर्माण करणारा करता कोणी सामान्य अल्पज्ञ अल्पशक्ती असा करता इथं चालत नाही तो सर्वज्ञ आणि सर्वशक्ती करता लागतो सर्वज्ञ सर्वशक्ती करता म्हणजे परमात्मा आहे अशा पद्धतीचा विचार आपण देवाच्या अस्तित्वाच्या बद्दल केला मडकं आहे म्हणजे ते निर्माण करणारा कुंभार आहे हे स्वीकारावं लागेल की नाही कुंभार आहे म्हणजे मडकं आहेच असं जरी नसलं तरी मडकं आहे म्हणजे कुंभार आहे हे आपल्याला नक्की स्वीकारावं लागतं ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कार्य नक्की असणार आहे असा विचार आहे बरं का कारण आहे म्हणजे कार्य असतंच असा नियम जरी नसला तरी कार्य आहे म्हणजे कारण असणारच आहे असा नियम आपल्याला स्वीकारावा लागतो आणि मडकं आहे म्हणजे निर्माण करणारा कोणीतरी करता कुंभार आहे दागिना आहे म्हणजे निर्माण करणारा कोणीतरी सोनार आहे त्याप्रमाणे हे जगत निर्माण झालेलं आहे म्हणजे या जगाला निर्माण करणारा कोणीतरी करता आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल मग एका कार्याच्या संबंधाने विचार करताना काल आपण विचार करून आलो एक कार्य निर्माण करण्याकरता लागणारी शक्ती
आणि एक कार्य निर्माण करण्याकरता लागणारं ज्ञान याला अल्पज्ञता अल्पशक्तीता असं म्हणतात. मडकच निर्माण करण्याची शक्ती आणि मडकच निर्माण करण्याकरता लागणारे जे ज्ञान आहे ते अल्पज्ञान आणि अल्पशक्ती कुंभाराकडे आहे. त्याला एकच कार्य करता येतं. ज्याला अल्पज्ञता आणि अल्पशक्तीता आहे त्याला परिच्छिन्न कार्य करता येतं आणि ज्याला सर्वज्ञता आणि सर्वशक्तीता आहे त्याला सगळी कार्य करता येतात. एकच कार्य नाही, अनेक कार्य त्याच्याकडून घडण्याची शक्यता आहे असा विचार आपण केला. आणि मग नानात्मक असलेल्या प्रपंचाचा विचार करत असताना तिथं अनेक कार्य आहे म्हणजे अनेक कार्य घडवण्याकरता लागणारं त्या सगळ्याच्या सगळ्या कार्याच्या संबंधातलं ज्ञान आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कार्यासंबंधातली शक्ती ही ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सर्वज्ञ आणि सर्वशक्ती म्हणतात. तो जग निर्माण करतो, तो जग सांभाळतो आणि सगळ्या जगाचा उपसंहार करून आपल्या स्वरूपामध्ये या सगळ्या जगाला लीन करून घेणं सुद्धा तोच करतो असं आपण चिंतन केलं. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ते यत् प्रयन्ते अभिसर्विषन्ते तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म शक्तिमातेन असं परब्रह्माचं रक्षण आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. हे तटस्थ रक्षण आहे. तिन्ही मिळून एक तटस्थ रक्षण माना. जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो परमात्मा, जगाची स्थिती ज्याच्या योगाने झाली तो परमात्मा, जगाचा उपसंहार ज्याच्या ठिकाणी होतो तो परमात्मा. हे तीन वेगळी वेगळी तटस्थ रक्षण मानली तरी चालणार आहे आणि तिन्ही मिळून एक तटस्थ रक्षण मानलं तरी चालणार आहे असा विचार आपण काय थोडासा करून आलो बरं का. काही लोकांनी तिने वेगळी वेगळी तटस्थ रक्षण मानलेली पाहायला सापडतात. कारण काय आहे, प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचा जगताच्या कारणत्वाने निर्देश करत असताना ऐका शास्त्राने आणि संतांनी या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत असं आपल्याला पाहायला सापडत नाही बरं का. ज्याच्यापासून जग उत्पन्न झालं, ज्याच्या ठिकाणी जग स्थिर राहिलं, ज्याच्या ठिकाणी जग प्रलयाला प्राप्त होतं तो परमात्मा असं तैत्तिरीय उपनिषदानं जर एकत्रित उत्पत्ती स्थिती संहाराच्या संबंधातले कर्तृत्व परमात्म्याकडे सांगितलेलं असलं तरी प्रत्येक श्रुतिवचन जेव्हा जगताचं कर्तृत्व परमात्म्याकडे सांगणारं येतं तेव्हा ते प्रत्येक श्रुतिवचन तिन्ही कार्याचा संबंध परमात्म्याकडे दाखवणारं नसतं. काही ठिकाणी केवळ उत्पत्तीचाच विचार असतो. जग उत्पन्न करणारा परमात्मा. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर आपल्याला पाहायचं झालं तर जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा. इथं महाराजांनी केवळ उत्पत्तीचा विचार सांगितलाय का स्थिती आणि संहाराचा विचार आहे? इथं स्थितीचा आणि संहाराचा विचार नाही. स्थिती करता तो परमात्मा, संहार करता तो परमात्मा असं तुकाराम महाराजांनी तिथे सांगितलेलं नाही. उत्पत्ती करता तो परमात्मा एवढंच चिंतन तिथे केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. काही ठिकाणी केवळ उत्पत्तीचा विचार, काही ठिकाणी केवळ स्थितीचा विचार आणि काही ठिकाणी केवळ संहाराचा विचार असा स्वतंत्र रीतीने जर परमात्म्याच्या पासून सांगितलेला पाहायला सापडत असेल तर एक एक स्वतंत्र रीतीने आपल्याला देवाचं तटस्थ रक्षण मानावं लागेल की बोला. जगाची उत्पत्ती करणारा यतो वा इमानी भूतानि जायन्ते हे एक स्वतंत्र तटस्थ रक्षण, येन जातानि जीवन्ते हे एक स्वतंत्र तटस्थ रक्षण आणि यत् प्रयन्ते अभिसर्विषन्ते तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म म्हणून सांगितलेलं परमात्म्याचं एक रक्षण हे स्वतंत्र तटस्थ रक्षण असा काही लोक विचार करतात. काही लोकांनी सांगितलं तसं नाही म्हणे. उत्पत्ती म्हणली की त्या उत्पत्तीच्या संबंधाने स्थिती आणि संहाराचा विचार आहे. केवळ स्थितीचा विचार सांगितला की त्याच्या संबंधाने उत्पत्ती आणि संहाराचं चिंतन आपल्याला करावं लागतं. आणि ज्या ठिकाणी केवळ संहाराचा विचार सांगितलेला आहे असं तुम्ही म्हणता तिथे ज्या अर्थी ती वस्तू नाश पावायला लागलेली आहे ती उत्पन्न झालेली असणार आणि ती काही काळ टिकलेली असणार म्हणूनच आता ती नाश पावायला लागलेली आहे असं चिंतन करता येतं. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार हे अन्योन्य संबद्ध आहे. परस्पराशी यांचा परस्पराचा संबंध आहे. उत्पत्ती आहे म्हणजे स्थिती संहार असणारच, स्थिती आहे म्हणजे उत्पत्ती संहार असणारच आणि संहार आहे म्हणजे उत्पत्ती आणि स्थितीचा विचार त्या वस्तूच्या बाबतीमध्ये असणारच आहे असं एक चिंतन काही लोकांनी केलं. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी एका एका लक्षणाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो त्या ठिकाणी तिन्ही लक्षणाचा समन्वय आपल्याला घ्यावा लागतो असं एक चिंतन आहे. एक एक स्वतंत्र लक्षण घ्या असा एक विचार आहे. तिन्ही मिळून एक लक्षण घ्या असा एक विचार आहे. आणि एक विचार असा सांगणार आहे की बाबा ज्या ठिकाणी एकाच कार्याचा निर्देश आपल्याला पाहायला सापडतो तिथं परमात्म्याच्या संबंधाने बाकीच्या उरलेल्या दोन्ही कार्याचा सुद्धा निर्देश घ्यावा लागतो. कारण उत्पत्ती स्थिती आणि संहार यांचा परस्पराशी अनुबंध संबंध आहे असा एक विचार आपल्याला काही ठिकाणी केलेला पाहायला मिळतो बरं का. म्हणून ज्या ठिकाणी परमात्म्याचं ज्याच्यापासून उत्पत्ती झाली एवढंच रक्षण सांगितलंय तिथं तर रक्षण करणार आणि संहार करणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यावंच लागेल. उत्पत्ती स्थिती संहार परस्पराशी संबंध आहे. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये परमात्म्याच्या तटस्थ रक्षणाचा विचार करत असताना काय सांगितलं, जन्माद्यस्य यतः. दुसरं सूत्र ब्रह्मसूत्रातलं आहे, जन्म आदि अस्ते यतः. तिथल्या आदिपदानं स्थिती आणि संहाराचं ग्रहण करायला सांगितले गेले. ज्याच्यापासून जगाचा जन्म आणि आदि म्हणजे ज्याच्यापासून ज्याच्या योगाने जगाची स्थिती आणि ज्याच्या ठिकाणी जगाचा संहार हे आदि शब्दातून आपल्याला घ्यायला तिथे सांगितलेलं आहे. हे आदि शब्दाने का घ्यायचं, जन्म शब्दाने एका कार्याचं ग्रहण झाल्याच्या नंतर आदि शब्दाने स्थिती आणि संहाराचंच नेमकं ग्रहण का आहे
आहे त्याचं कारण जन्माशी संबंधात असलेले हे स्थिती आणि संहार आहेत बरं का. म्हणून एक एक स्वतंत्र लक्षण माना, मिळून सगळं लक्षण माना, किंवा एक लक्षण सांगितलेलं असताना तिन्ही लक्षणाचा समन्वय त्या लक्षणामध्ये होतो म्हणा. तसंही चिंतन करा. परमात्म्याच्या संबंधात तटस्थ लक्षण उपलब्ध आहे एवढं आपल्याला म्हणावं लागतं. एक असेल अनेक असतील पण देवाची तटस्थ लक्षण आहेत म्हणा, किंवा देवाचं तटस्थ लक्षण आहे म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. एकवचनी शब्द प्रयोग करा की बहुवचनी शब्द प्रयोग करा, पण देवाच्या संबंधानं तटस्थ लक्षणाचा विचार उपलब्ध आहे. शास्त्रातही उपलब्ध आहे, संतांच्या वाक्यातही उपलब्ध आहे. आपण विचार करा त्याचा करून आलो. आणि वस्तूचं अस्तित्व स्वीकारताना ऐका, आपण भाव शब्दाचा अर्थ श्रद्धा, परमात्म्याच्या अस्तित्वासंबंधीची श्रद्धा असं जेव्हा करतो तेव्हा देवाचं अस्तित्व आहे हे कशावरून स्वीकारायचं. लक्षण प्रमाणाध्यम वस्तुसिद्धी. देवाच्या बद्दल तटस्थ आणि स्वरूप दोन्ही पद्धतीचं लक्षण उपलब्ध आहे. आणि परमात्म्याच्या संबंधाने त्याचं अस्तित्व सांगणारी वेदाची आणि संतांची प्रमाण उपलब्ध आहे. म्हणून परमात्मा नावाचा पदार्थ जगामध्ये आहे हे आपल्याला स्वीकारावं लागतं. देव आहे, देव आहे आणि तो देव जगाचं रक्षण करणारा, सगळ्याचं रक्षण करणारा तो. अशा पद्धतीने अस्तित्व श्रद्धा, रक्षकत्व श्रद्धा ही दोन प्रकारची श्रद्धा परमात्म्याच्या संबंधाने आमच्या अंतःकरणात राहिली पाहिजे. असं महाराजांनी भाव तुझ्या चरणी आमचा राहिला पाहिजे असं मागताना आपल्याला सांगितलेलं आहे, देवाला सांगितलेलं आहे. असा आपण विचार केला. दुसरा भाव शब्दाचा अर्थ आपण पाहत होतो प्रेम, भक्ती प्रेम. आणि प्रेम प्रेम म्हणजे भाव शब्दाचा अर्थ प्रेम जरी केला तरी ते प्रेम म्हणजे जगातल्या कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमाला शास्त्रकारांनी भाव शब्द लावला नाही. तर भाव शब्दातून सांगितलेलं जे प्रेम आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं भक्ती संज्ञकच प्रेम आहे. कारण आपण त्याचा विचार करून आलो. जगातल्या कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी आपले जे प्रेम आहे त्याला भक्ती म्हणत नाही, आणि परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या प्रेमालाच भक्ती असं शास्त्रकारांनी म्हणलेलं आहे बरं का. सांसारिक पदार्थाच्या ठिकाणी असलेल्या प्रेमाचं नाव आहे आसक्ती, आणि परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या प्रेमाचं नाव आहे भक्ती. आणि ते भक्ती संज्ञक जे प्रेम आहे त्यालाच भाव शब्द आहे. आसक्ती संज्ञक जे प्रेम आहे त्याला भाव शब्द कुठे शास्त्रकारांनी लावलेला नाही बरं का. माझ्या बायकोच्या ठिकाणी भाव आहे असं कोणी बोलतो का? बोलतो का? सांगा ना, झोपू नका ना. माझा बायकोच्या ठिकाणी भाव आहे असं कोणी बोलतो का? बोलत नाही. माझा पतीच्या ठिकाणी भाव आहे कदाचित जमू शकतं, कारण पतीच्या विषयी परमेश्वर भावना करता येते. भार्येच्या ठिकाणी पतीला परमेश्वर भावना करता येत नाही. आता ते स्त्री पुरुष समान हक्काचा विचार करताना यानं त्याला देव मानायचे की नाही हा भाग वेगळा आहे पुन्हा बरं का. त्याचा मला विचार आत्ता करायचं कारण नाही. पण भार्येला पतीच्या ठिकाणी जशी परमेश्वर बुद्धी करता येते त्याप्रमाणे पतीला भार्येच्या ठिकाणी शास्त्रदृष्टीनं, आपल्या विचाराच्या दृष्टीनं, संतांच्या विचाराच्या दृष्टीनं परमेश्वर भावना करता येते का? सांगा. परमेश्वर भावना करता येत नाही. मग ज्या भार्येच्या ठिकाणी परमेश्वर भावना करता येत नाही त्या भार्येच्या ठिकाणी असलेलं जे पतीचं प्रेम आहे त्याला आसक्ती म्हणावं की भक्ती म्हणावं? सांगा आता. बायकोच्या विषयीच्या प्रेमाला काय भक्ती म्हणतात की असत्य म्हणतात? का प्रेमाखिलेली भक्ते जैसे निभजिये कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्रीचा उपासी, या वर्गात तर आपण नाही ना. त्याच्यामुळे आपल्याला भार्येच्या ठिकाणच्या असलेल्या प्रेमाला भक्ती असं म्हणता येते, ती आसक्ती आहे. पोराच्या विषयी असलेलं जे प्रेम आहे त्याला सुद्धा आसक्ती म्हणावं लागेल. मुलीविषयी असलेलं प्रेम आसक्ती. सांसारिक पदार्थाच्या विषयी असलेलं जे प्रेम आहे, हा सांसारिक पदार्थ ते वर्गीकरण करून जर पाहायचं झालं तर ज्या पदार्थाच्या ठिकाणी आपल्याला परमेश्वर भावना करता येत नाही, काय त्या पदार्थाचा आपला संबंध असेल त्या संबंधानुसार आपल्याला जिथं परमेश्वर ही भावना करता येत नाही त्या पदार्थाच्या संबंधानं असलेलं प्रेम देव म्हणत नाही त्याला आपण, म्हणून त्या पदार्थाच्या ठिकाणी केलेलं प्रेम आपल्याला भक्ती म्हणता येत नाही. ते संसारातली आसक्ती असते बरं का. असं आसक्ती रूपात असणारं जे प्रेम आहे, ऐका, सांसारिक पदार्थाचं प्रेम म्हणजे आसक्ती रूपात असलेलं प्रेम. या आसक्ती रूपात असलेल्या प्रेमाला शास्त्रकार भाव शब्द लावत नाही. भाव म्हणजे काय? परमात्म्याच्या विषयीचं जे भक्ती संज्ञक प्रेम आहे, जे पूज्य प्रेम आहे, त्या पूज्य प्रेमाला उद्देशून भाव शब्दाची योजना संतांनी केलेली आपल्याला पाहायला सापडते. आणि हे जे भक्ती संज्ञक प्रेम आहे हे आम्हाला प्राप्त व्हावं. आमच्या अंतःकरणात देवा तुझ्याविषयीचा भाव असावा असं महाराज या ठिकाणी बोलतात. राहो भाव तुझ्या पायी, देवा तुझ्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये भाव असायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. त्याला पण या भावाचं थोडंसं महत्व पाहून आलो. भाव कसा महत्वाचा? ज्याच्या अंतःकरणात भाव आहे. आपण काल सांगितलेली प्रमाणे जाता जाता उजळती पुन्हा एकदा सांगून जातो. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्या माणसाला तुकाराम महाराज धन्य म्हणतात. धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ. एक भावाचं महत्व सांगणारे चिंतन आपण केलं. दुसरं आपण भावाचे चिंतन करताना महत्व पाहत असताना असं एक प्रमाण पाहिलं, देवाला प्रसन्न करून घेण्याकरता दुसरं तिसरं काही लागत नसून एक भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत ग. अंतःकरणामध्ये तिसरं चिंतन आपण असं केलं होतं, अंतःकरणात परमात्म्याच्या संबंधानं भाव नसताना परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली सगळीच्या सगळी साधनं फिकी पडतात.
याच्याबद्दल तुका म्हणे अवघे फिके भावाविणं मीठ नाही अन्न तेणे न्याय हे प्रमाण आपण पाहिलं होतं. अन्नामध्ये मीठ नसताना सगळं अन्न जसं फिकं आहे त्याप्रमाणे साधनामध्ये साधनानुष्ठान करत असताना अंतःकरणात देवाच्या विषयीचा भाव नसताना सगळी साधनं फिकी आहे असा विचार तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे सगळ्या साधनामध्ये साद्गुण्य निर्माण करण्याकरता अंतःकरणामध्ये देवाविषयीचा भाव पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. साधन चालू आहे ऐका, पण चालू असलेल्या साधनाच्या ठिकाणी अधिक गुणवत्ता निर्माण करण्याकरता भावाची गरज आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल की नाही. मी उदाहरणानं आपल्याला सांगतो. गाईचं काढलेलं निरसं जे दूध आहे हे गोड आहे की नाही सांगा मला. गाईचं दूध तुम्ही धार काढली, तुमच्या हाताने काढली, गवळ्याला काढायला लावली नाही, ते गवळ्याच्या घरचं विकत दूध आणलं नाही, तुम्ही स्वतः गायसमोर बसून गायची धार काढली. आता हे निरसं काढलेलं दूध चवीला गोड आहे की कडू आहे मला सांगा. गोड आहे ना. पण या दुधाचं प्राशन करत असताना तुम्ही नुसतंच दूध पिता की त्याच्यामध्ये साखर घालून ते दूध पिता हो सांगत लगेच सांगा मला, उत्तर देत चला. काय करता, साखर घालता की नाही त्याच्यामध्ये घालतो ना. मग या निरशा दुधामध्ये साखर घालायचं कारण काय बोला. निरसं दूध गोड आहे तरी गोड असलेल्या त्या दुधामध्ये साखर घातल्याने आपल्याला काय लाभ काय होणार आहे, त्या दुधामध्ये साद्गुण्य अधिक निर्माण होणार, गोडी अधिक वाढणार आहे. तसं जे जे साधन परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपण करतो ते निरशा दुधासारखं साधन उपयोगी आहेच आहे, ते गोड आहेच आहे. पण त्या दुधामध्ये घातलेल्या साखरेनं दुधाची गोडी जशी वाढली, साद्गुण्य वृद्धी झाली, त्याप्रमाणे आपण केलेल्या कोणत्याही परमात्मा प्रापक साधनाच्या पाठीमागे जर भाव असला तर त्या भावानं ते दूध जसं गोड व्हावं, साखरेनं दूध जसं अधिक गोड व्हावं, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात असलेल्या परमेश्वर विषय भक्तिभावाच्या योगानं आपण केलेलं परमात्मा प्राप्तीचं कोणतंही साधन अधिक गोड होतं, अधिक महत्वाचं होतं, अधिक सद्गुणपूर्ण होतं, अधिक साद्गुण्य त्याच्यामध्ये निर्माण होतं असा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. मुळामध्ये साधन समर्थ नाही असा त्याचा विचार करायचं कारण नाही. फिकं लागलं म्हणजे अन्न गोड नाहीच असं आहे का. अन्न आपल्याला फिकं लागलं म्हणजे ते गोड नाहीच असं थोडंसं नाही महाराज. फिकं अन्न खाणारे सुद्धा लोक जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात की नाही सांगा बरं. बिन मिठाचं अन्न खाणारे लोक जगामध्ये आहेत की नाही. असे कितीतरी लोक जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात त्यांना मीठ लागत नाही बरं का. पानामध्ये मीठ घेतच नाहीत काही लोक. अन्नामध्ये तुमच्या जेवण करत असताना मीठ असलं काय नसलं काय याचा विचार त्यांच्याकडे नसतो बरं का. वरून मीठ कालवायचं काही लोकांना ठाऊकच नसतं. मग असे लोक जे आहेत ना त्यांना बिन मिठाचं वाटलं तरी ते अन्न जे सेवन करतात ते फिकं अन्न सेवन केलं जातं की नाही बोला. फिकं अन्न सेवन केलं जातं. फिकं अन्न सुद्धा पोटामध्ये तोंडातून उतरतं की नाही, गळ्यातून खाली उतरतं की नाही बोला. उतरतं. पण जसं मिठानं युक्त असलेलं योग्य अन्न आहे, चवदार झालेलं जे अन्न आहे ते जेवढ्या वेगानं घशातून खाली उतरतं तेवढ्या वेगानं बिन मिठाचं अन्न घशाच्या खाली उतरतं का सांगा मला जरा. बरोबर सांगत चला. संताचं काय खातो मी कसं सांगा ते पैसे हे लागत ते नेडमुख आहे. तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला लावून उपयोगाचा नाही, आपला आपण विचार केला पाहिजे. बिन मिठाचं अन्न सुद्धा घशाच्या खाली उतरतं, पण मिठाने युक्त असलेलं चवदार अन्न जसं वेगानं घशाच्या खाली उतरतं तेवढ्या वेगानं हे बिन मिठाचं अन्न घशाच्या खाली उतरत नाही. तसं जे जे साधन आपण परमेश्वराच्या प्राप्तीकरता करावं त्या त्या साधनानं परमात्मा भेटतो, पण भावयुक्त ते साधन झालं म्हणजे वेगानं परमात्मा त्या साधनानं भेटणार आहे. म्हणजे साधनाच्या ठिकाणी साद्गुण्य निर्माण करण्याकरता, त्या साधनाचा फिकेपणा घालवून ते साधन रुचकर बनवण्याकरता आपल्याला त्या साधनाच्या जोडीला भगवंताच्या विषयीचा भाव अंतःकरणामध्ये धारण करणं आवश्यक आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेला विचार. तुका म्हणे अवघे फिके भावाविणं मीठ नाही अन्न तेणे न्याय प्रमाणाच्या आधारानं आपण थोडासा केला. भावाचं महत्व पाहणं चालू होतं. काय काय सांगितलं. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे तो धन्य आहे. देवाच्या भेटीकरता भावाच्या शिवाय दुसरं काही लागत नाही, हा भावच पुरेसा आहे. आणि देवाच्या प्राप्तीकरता केली जाणारी जेवढी काही साधनं असतील त्या सर्व साधनामध्ये साद्गुण्य निर्माण करण्याकरता, ती साधनं लवकर परमात्मा प्राप्तीमध्ये परिवर्तित होण्याकरता आपल्याला भाव अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी धरला पाहिजे. हे भावाचं महत्व आहे. अजून एक काल संस्कृत प्रमाण पुराणांत प्रमाण आपण पाहिलं होतं की बाबा परमात्मा कुठेही नाही, तो भावातच विद्यमान आहे. न काष्ठेन विद्यते देवः न पाषाणे न मृण्मये भावेहि विद्यते देवः तस्मात भावही कारण. भावामध्येच परमात्मा. मराठीत म्हणतात ना भाव तेथे देव म्हणतातच ना. जिथं भाव आहे तिथं परमात्म्याची वस्ती असते असं आपल्याला चिंतन सांगितलं जातं. आणि देवाला आवडणारं दुसरं तिसरं काही नसून आम्ही भावाचे पाहुणे,
भलं ते या अंतरची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, असा देवाचा स्वतःचा स्वभाव सुद्धा आपल्याला सांगता येणं शक्य आहे बरं का. भाव असल्याशिवाय परमात्मा भेटत नाही असे चिंतन तुकाराम महाराजांनी सांगितलं की बोला. भावे बिना नाही तयाची ते प्राप्ती पुराणे बोलती ऐसी मात्र. पुराणाने अशी गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे की परमात्म्याच्या प्राप्ती करता भाव पाहिजेच पाहिजे. अंतःकरणामध्ये देवाच्या संबंधातला भक्तिभाव नसताना तो परमात्मा आपल्याला भेटत नाही असे एक चिंतन आहे. तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी पंढरीराव पाहिजे तो. तुम्हाला जर तो पंढरीनाथ प्राप्त करून घ्यायचा असेल तर निष्ठावंत भाव अंतःकरणामध्ये धरला असं पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची बरं का. त्या परमात्म्याच्या भेटी करता म्हणून दुसरं तिसरं काही लागत नसून एक भाव लागतो. काही न लगे बाकीचं काही लागत नाही, एक भावाची कारण. देवाच्या भेटीला कारण ठरणारा एक अंतःकरणातला भक्तिभावच भावाची कारण मोक्षाचे साधन बोली येले. तुकाराम महाराजांची प्रमाणित हे सगळे बरं का. भावाची कारण मोक्षाचं साधन म्हणून मोक्षोत्पत्तीला कारण असलेला कोणता साधनाचा भाग आपल्याला पाहायला सापडत असेल तर भगवंताच्या विषयीचा भाव हेच मोक्षाचं साधन आहे, हेच मोक्षाचं साधन आहे. अनेक ठिकाणी अशा पद्धतीने भावाचं महत्व संतांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांची बाळ ऐके नाही. गोपिकांच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणात असलेल्या भावभक्तीचं महत्व सांगताना तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. मोठे भावार्थाचे बळ, अंतःकरणात असणाऱ्या भावाचं बळ फार मोठं आहे. किती मोठं? ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये भावाचं बळ सांगितले की नाही. भाव बळे आकळे येरविना कळे करतळी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे, भावाच्या बळानं परमात्मा भेटतो. भावाच्या बळानं भेटतो म्हणजे सख्या भावाच्या का सावत्र भावाच्या कोणत्या भावाच्या बळानं परमात्मा भेटतो आपल्याला? भाव बळे आकळे. याचा अर्थ अंतःकरणात असलेला परमात्म्याच्या विषयीचा प्रेमभाव भक्तिभाव. या भक्तिभावाच्या योगानं परमात्मा आकळतो. या आकळे शब्दाचे दोन अर्थ करता येतात बरं का. एक ज्ञानशास्त्रात आहे, एक भक्तिशास्त्रातला अर्थ आहे. आकळे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भावाच्या बळानं परमात्मा आकळतो म्हणजे आकलन होतो, आणि आकलन होतो म्हणजे ज्ञात होतो असा त्याचा अर्थ करा. आणि भक्तिशास्त्रामध्ये आकळे म्हणजे आकळतो म्हणजे ताब्यात येतो, वश होतो असा त्याचा अर्थ करा. भाव बळे आकळे. अंतःकरणात भाव भक्तीचं बळ असेल तर परमात्म्याचं आकलनही होतं आणि परमात्मा आपल्याला आकळतो म्हणजे ताब्यातही येतो, वश होतो असे अर्थ आपल्याला करता येतो. येरविन आकळे. अंतःकरणात भक्तिभाव नसेल तर परमात्म्याचं आकलनही नाही आणि परमात्म्याची वशताही आपल्याला प्राप्त होणार नाही असं आपल्याला ज्ञानोबांनी हरिपाठात सांगितलेलं आहे. आणि त्याला दृष्टांत काय दिला? करतळी आवळे तैसा हरे. आता करतळावर असलेला आवळा, हातावर असलेला आवळा, तो हातावर ठेवलेला आवळा आपल्याला संपूर्ण रीतीने आकलन होतो की नाही बोला. काय आवळ्याचं ज्ञान आपल्याला जर मिळवायचं असेल तर हातावर ठेवलेला आवळा आपल्याला संपूर्ण रीतीने कळतो की नाही बोला. कळतो. हातावर ठेवलेला आवळा नुसता आवळा संपूर्ण कळण्याची शक्यता नाही. म्हणून ज्ञानोबांनी हरिपाठ हे ज्ञानेश्वरीमध्ये खुलासा जास्त केलाय. करतळावरील वाटोळा डोलत देखे आवळा बरं का. हातावर ठेवलेला आणि असा फिरवलेला डोलणारा आवळा. कारण काय, आवळा जर स्थिर ठेवला तर हातावर ठेवलेला स्थिर आवळा आपल्याला कळाला असं जरी वाटत असेल तरी त्याचा तळभाग कळालाय का? आपल्या तळ हाताला लागून असलेला भाग त्याचा दिसलाय का? तो दिसत नाही. मग तळभाग कळत नसल्यामुळे मग त्याला डोलत केला की मग तळभाग सुद्धा कधीतरी वर येण्याची शक्यता आहे, मग तो आपल्याला कळण्याची शक्यता आहे बरं का. म्हणून काय झालं? करतळावरी वाटोळा डोलत देखे आवळा. त्या हातावर ठेवलेला वाटोळा आवळा, डोलत असलेला आवळा, तो जसं आपल्याला संपूर्ण रीतीनं आकलन होतो त्याप्रमाणे भाव धारण केला म्हणजे परमात्मा आपल्याला संपूर्ण रीतीने आकलन होतो. किंवा भक्तिशास्त्रामध्ये विचार करत असताना हातात ठेवलेला जो आवळा आहे तो आपल्याला वश्य की नाही, त्या आवळ्याचा कसा वापर करायचा आपण ठरवणार आहात की नाही. हातात आलेला आवळा बोला ना मला जरा. हातात ठेव. तुमच्या हातामध्ये समजा आवळा ठेवला, आता ते आवळा मी तुमच्या हातात ठेवतो म्हणजे कोहळा काढाय करता असं समजू नका बरं का. त्याने तर आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात मराठीमध्ये, तसं काही प्रकार आहे असं समजायचं कारण नाही. ज्ञानोबांनी दिलेलं उदाहरण त्याचं स्पष्टीकरण करायचं म्हणून मी बोलायला लागलो. हातात तुमच्या मी आवळा दिला, आता तुमच्या हातात दिलेला आवळा तुम्हाला मी समर्पण करून टाकल्याच्या नंतर तो आवळा तुमच्या हातात आल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे वापरता येणार आहे की बोला. खाऊन टाकायचं म्हणलं खाऊन टाकता येईल, सुपारी करायची म्हणजे सुपारी करता येईल, लोणचं घालायचं म्हणजे लोणचं. काय तुम्ही त्याचा वापर करणार आहात तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. हातात आलेला आवळा जसा आपल्याला संपूर्ण वश झाला
त्याप्रमाणे परमात्मा भावबळाच्या योगाने संपूर्ण रीतीने आपल्याला वश होतो. म्हणजे दृष्टांत सुद्धा ज्ञानशास्त्र भक्तिशास्त्राच्या दृष्टीने लावून घेता येतो. आणि सिद्धांतामध्ये आकडे शब्द आकलन होणे आणि वश होणे या अर्थाने घेतले की मग परमात्मा भावबळानं आकळतो म्हणजे आकलन होतो, आणि परमात्मा भावबळानं आकळतो म्हणजे आपल्याला वश होतो, ताब्यात येतो, असा दोन्ही पद्धतीचा अर्थ करता येतो. एवढं मोठं भावाचं बळ. ऐका, अंतःकरणात निर्माण झालेला परमात्म्याच्या विषयीचा भक्तिभाव हा परमात्म्याचं संपूर्ण आकलन घडवून देत असेल आणि परमात्म्याला संपूर्ण रीतीने आपल्या ताब्यात ठेवत असेल तर हा भाव मोठा आहे की नाही बोला? या भावाचं बळ मोठं आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल की नाही बोला? अनेक पद्धतीनं या भावबळाचं महत्व आपल्याला पाहायला सांगितलेलं पाहायला मिळतं बरं का. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावापुढे कोणाचे बळ चालत नाही म्हणे. आणि अजून एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. महाराजांनी असं चिंतन केलंय, ज्याच्या अंतःकरणात देवाच्या विषयीचा भक्तिभाव आहे तोच बलवंत आहे म्हणे, आणि ज्याच्या अंतःकरणात देवाच्या विषयीचा भाव नाही तो गांध्या पुरुष असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय बरं का. बळीआढा तोच जाणारे भक्ती दृढ शरीरी, गांध्या तयास बोली जे एक भाव न धरी. अंतःकरणात भक्ती भावना न धरणारा गांध्या पुरुष समजा, आणि बळीआढा तोच जाणारे भक्ती दृढ शरीरी. शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर, सूक्ष्म शरीरातलं अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये जो दृढ भक्ती धारण करतो, परमात्म्याच्या विषयीचा भक्तिभाव धरतो, त्याच पुरुषाला तुकाराम महाराजांनी बळीआढा म्हणलं. बलवान बलवान असं त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एक याच्यातून सगळ्या प्रमाणातून मला काय सांगायचंय, भावाचं बळ फार मोठं आहे, आणि या भाव बळाच्या योगानं परमात्मा त्या भक्तांच्या ताब्यात राहतो, त्यांना वश होतो. अशी चिंतन अनेक ठिकाणी संतांनी केलेली, शास्त्रकारांनी केलेली, भक्तिशास्त्रातली आपल्याला पाहायला सापडतात बरं का. प्रेमाचं असं आहे, परमात्म्याच्या विषयी धारण केलेलं जे प्रेम आहे ना, हे प्रेम कसं असावं, भक्तिप्रेम कसं असावं याच्याबद्दल अनेक उदाहरणातून खुलासे आपल्याला पाहायला सापडतात. एक उदाहरण सांगतात, अर्जुनाच्या संदर्भातलं उदाहरण सांगून जातो. काय झालं, एका दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी दुपारी बोलत बसले. बोलता बोलता अर्जुनाने विषय काढला, म्हणे देवा आम्हाला तुम्ही फार आमच्यावर कृपा केली, आमची भक्ती आहे म्हणूनच तुमची कृपा आहे ना. देवाने सांगितलं हो म्हणे तुमची भक्ती आहे. ज्ञानदेव म्हणे असाची आखुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. आहे की नाही? द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय राणे म्हणा राणा म्हणा काहीतरी असेल. द्वारकेचा राजा पांडवाच्या घरी आहे. अर्जुन बोलायला लागला, देवा तुम्ही आमच्या घरी कायम राहता की नाही? हो. येशाम ग्रहाना वसती की साक्षात गुढम परमब्रह्म मनुष्यलिंगम. मनुष्य देह धारण करून गुढ परमात्मा ज्यांच्या घरामध्ये राहतो असे भाग्यवान पांडव आहे. पांडवाच्या घरी परमात्म्याची वस्ती आहे. अर्जुनाने सांगितलं, देवा आमच्या घरी राहताना हो, आमच्यावर प्रेम म्हणून राहताना हो, आम्ही तुमच्यावर प्रेम केलं, आमच्या अंतःकरणात तुमच्या विषयीचा भाव आहे म्हणूनच राहताना. देवाने सगळं हो हो म्हणून मान्य केलं. अर्जुन म्हणायला लागला, मग देवा आमच्यासारखा कोणी भक्त आहे का? माझ्यासारखा तरी भक्त कोणी आहे का सांगा बरं? माझ्यासारखा भक्त कोणी जगामध्ये आहे का? देवाने सांगितलं, म्हणे नाही म्हणे अर्जुना तू भक्त आहेस हे मान्य, पण तुझ्यासारखा भक्त कोणी जगामध्ये आहे की नाही असा प्रश्न तू विचारायचं कारण ना. देवाने त्याला विचारलं, म्हणजे देवा मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त जगामध्ये आहेत? असतात म्हणे बाबा. शरीराला सवाशर जगामध्ये असतोच की नाही? काय व्यवहारातच बंधन आहे का? शरीराला सवाशर असावा असं परमार्थामध्ये सुद्धा असतं. शरीराला सवाशर असतोच असतो. प्रत्येक जणाला कोणीतरी वरचढ असतोच असतो, आणि असा नियम असल्यामुळं तुझ्यापेक्षा सुद्धा मोठे भक्त असण्याची शक्यता आहे. माझा क्रमांक कोणता देवा? भक्तामध्ये माझा क्रमांक कुठला क्रमांक आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, काय नंबर असेल तो माझा क्रमांक सांगून टाका ना. भगवंताने सांगितलं, अर्जुना तसं विचारायचं कारण नाही, तसं पाहिलं तर तुझा क्रमांक पहिलाच म्हणले. आणि पहिलाच म्हणल्याबरोबर अर्जुनाला आनंद झाला, आणि अर्जुनाला आनंद झाल्याबरोबर भगवंताने सांगितलं, पण माझं बोलणं ऐक ना अर्जुना, तुझा क्रमांक पहिला म्हणते पण वरून का खालून हे कुठे विचारले ते अजून? क्रमांक पहिला कोणीकडूनही असू शकतो ना. वरून पहिला क्रमांक आणि खालून पहिला क्रमांक असू शकतो की नाही? वर्गात सर्वप्रथम, पण खालून म्हणतं की काय झालं? एक विद्यार्थी पास झाला, प्रथम आला, सर्वप्रथम. सर्वप्रथम कुठून? वरून का खालून? हे कुठे सांगितलंय? जोपर्यंत ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत आनंदानं नाचायचे की नाही ठरवू नको अर्जुना. देवाने विचार बोलल्याबरोबर अर्जुन म्हणायला लागला, देवा सांगा ना मी प्रथम म्हणतो. प्रथम हे मान्य, पण सर्वप्रथम नाही. सर्वात वरून प्रथम तो नाही, खालून पहिला नंबर तुझा आला म्हणे. अर्जुना नाराजी आहे चढे. भगवंताने सांगितलं, ठीक आहे अर्जुना 4 दिवस जाऊ दे. खरी भक्ती कशी असते, माझ्यावर जे प्रेम करायचं ते प्रेम कसं असतं तुला दाखवतो म्हणे. त्या प्रेमामध्ये कशीही अपेक्षा न धरता माणसाने गुणरहितम कामनारहितम अशा पद्धतीनं प्रेम कसं करावं हे तुला जर पाहायचं असलं तर मी एक उदाहरणानं तुला दाखवतो. अर्जुनाला एक 15 दिवसाचा कालावधी देवाने जाऊ दिला. एका दिवशी देवाने रथ काढला. अर्जुनाला सांगितलं, अर्जुन आपण थोडंसं फिरून येऊ म्हणे.
युद्धामध्ये तुझ्या रथाचं सारथ्य केल्यापासून आजपर्यंत कोणा काही मी सारथी होऊन तुझ्या रथावर बसलोच नाही, आज जाऊन गंमत करून येऊ, थोडं फिरून येऊ, फेरफटका मारून येऊ. अर्जुन तयार झाला. देवाने अर्जुनाला रथात घेतलं, रथ काढला, द्वारकेच्या बाहेर नेला. बरंच दूर अंतर गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन बोलत बसले. पुन्हा अर्जुनाने विषय काढला, तेव्हा माझा भक्तीच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक एकीने सांगा. तो वरून पहिला क्रमांक नाही, खालून पहिला क्रमांक आहे असं तुम्ही बोलला होता, तर ते खरं का सांगा. आणि अर्जुनानं बोलणं काढल्याबरोबर देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो रे म्हणे, पण प्रवचनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडी तहान लागली म्हणे, मला पाणी प्यायचंय, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे म्हटल्याबरोबर त्याने सांगितलं म्हणे देवा पाणी, हो पाणी पाहिजे म्हणे अर्जुन, थोडं पाणी प्यायची इच्छा होती. तर अर्जुनाने पाणी, हे देवाने पाणी प्यायची इच्छा व्यक्त केल्यावर अर्जुन इकडे तिकडे बघायला लागला. कुठे घर आहे का जवळ, कुठे काही शेतामध्ये कुठे झोपडी वगैरे दिसते का, ते सगळं पाहता पाहता अर्जुनाला दूर एक झोपडी दिसली. आणि त्या झोपडीच्या समोर एक म्हातारा कोणीतरी बसलेला दाढीवाला दिसला. आणि एवढं सगळं दृश्य पाहिल्यानंतर अर्जुनाने विचार केला, अरे ज्या अर्थी झोपडी आणि झोपडी समोर म्हातारा बसलेला आहे त्या अर्थी तिथं घर असणार आणि पाणी असणार, घर म्हणजे पाणी असणार, तिथं आपल्याला पाणी मिळेल असा विचार करून अर्जुन तिथे गेला. गेल्याबरोबर देवाला पाणी आणून द्यायचं. देवाला सांगितलं, बसा देवा, तिथं तो म्हातारा दिसतो, त्याच्याकडून तुम्हाला पाणी आणून देतो. गेला. त्या म्हाताऱ्याला त्यानं पाहिलं. म्हातारा तेजस्वी होता, कपाळाला टिळा लावला होता गोपीचंदनाचा, गळ्यात तुळशीची माळ होती, जानवं होतं, एक लंगोटी नेसलेला होता. आणि तिथं जमिनीवर बसून, आपल्या झोपडीच्या समोरच्या जमिनीवर मातीत बसून तो म्हातारा गवताच्या वाळलेल्या काड्या अशा तोडून 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 खात होता, तोंडात टाकत होता. अर्जुन त्याच्या जवळ गेला, तेज पाहिलं, भक्ती पाहिली. अंतःकरणावर त्याच्या भक्तिभाव आहे, त्याच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत होतं. अंतःकरणातला भक्तिभाव व्यक्त होत होता, असं मुखातून त्याच्या नामही प्रवृत्त होत होतं. ते सगळं ऐकलं. याच्या अंतःकरणात भक्तिभाव आहे. श्रीकृष्ण परमात्मा इथे आले तर त्यांना तहान लागली म्हटल्यावर हा पाणी दिल्याशिवाय राहायचा नाही. एवढं सगळं कळाल्यानंतर अर्जुन जवळ जाऊन बसला आणि विचारायला लागला, काय चाललंय, हे काय करता म्हणे तुम्ही, काय करता म्हटल्यावर त्यांना सांगितलं म्हणे गवत वाळलेल्या काड्या गवताच्या खुडून खुडून खातं म्हणे, तोंडात टाकते. कशा करता, पोट भराय करता. गवत कशा करता खाता, नाही म्हणे मला बाकी जीवाची हिंसा करून अन्न खायला नको वाटतं. मग हे काड्या का खाता, त्यांनी सांगितलं म्हणे वाळलेल्या काड्या खातो, जिवंत गवत खात नाही. जिवंत गवत खाण्यामध्ये सुद्धा हिंसा होते ही माझी भावना. हिरवं गवत जर खाल्लं तर ते हिरवं गवत म्हणजे जिवंत गवत आहे की नाही, त्याला जीव आहे की नाही, मग तो जीव मारल्यासारखं होतं. म्हणून हे वाळलेले जे गवत याचे जीव नाही, हे निर्जीव झालेलं आहे. आता हे गवत खायला हरकत नाही असा माझा विचार आहे. अर्जुनाने विचारला, केवढी अहिंसेची, विचार केला, केवढी अहिंसेची भावना आहे म्हणे बाबा याच्या मनावर आहे. अरे गवत सुद्धा वाळलेलं खातो, वाळलेल्या गवताच्या काड्या खाऊन पोट भरतो, म्हणजे याच्या अंतःकरणामध्ये हिंसेची तीळ मात्र भावना नाही. एवढा अहिंसा वृत्तीचा, अखंड नाम प्रवृत्त, अखंड भगवत चिंतन करणारा, अहिंसा वृत्तीने वागणारा अर्जुन विचार करायला लागला, गवताची काडी खात नाही म्हणतो, कमरेला तलवार बांधून बसतो, म्हणजे ह्याचं कारण काय, याचं कारण काय, बरोबर आहे का? गवताची काडी खाऊन पोट भरणाऱ्या माणसाने कमरेला तलवार बांधून बसावं, हे बरोबर आहे का? हो नाही म्हणा ना काहीतरी, नाही ना का? बरोबर आहे. गवताची काडी खाणाऱ्या माणसाने कमरेला तलवार बांधून बसावं, हे बरोबर आहे का? काय त्याला, ज्याला बघा तुम्ही, ज्याला कोणाचीच हिंसा करायची इच्छा नाही त्याला तलवारीची काय गरज आहे? फार झालं तरी वेळी ठेवावी जवळ, खुरपा ठेवावं एखादं जवळ, वाटत असते काहीतरी वेळा वगैरे ठेवला म्हणजे त्याच्यातून आपल्याला काड्या काढून खाता येतील, एवढं ठेवावं ते साधन. पण तलवार कमरेला ठेवायची काय गरज आहे? अर्जुनाने विचार केला, काडी खाऊन पोट भरणारा एवढा अहिंसा वृत्तीचा, पण कमरेला तलवार बाळगू नये, याला विचारावं म्हणे एकदा, काही तलवार ठेवली म्हणून. त्याला विचारलं, बाबा आपण अहिंसा वृत्तीचे ना? अर्जुनाला त्याला सांगितलं म्हणे मी अहिंसा वृत्तीचा आहे. एकही जीवाची हिंसा करण्याची तुझी इच्छा नाही, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म मला ठाऊक आहे. काय असतं, काही माणसं काय करतात, सर्व भूतांच्या विषयी अहिंसा बुद्धी बाळगतात. ऐका, अनुकूल बुद्धी सर्व भूतांच्या विषयी बाळगणाऱ्या या सामान्य संसारी माणसाच्या मनात केवळ एखाद्याच्या विषयी जर प्रतिकूल भाव असला, सर्वेश्वराचं पूजन योग्य झालं का? सांगा. सर्वेश्वर सगळ्या जगाबद्दल चांगला वागतो, पण आपल्या एका भावाबद्दल तेवढा वाईट वागतो. बरोबर चाललंय का? सर्वेश्वराचं पूजन बरोबर झालं का? तुकाराम महाराजांनी त्याला दृष्टांत दिलाय, सर्वांग कुरवाळी कुपटी एक रोमावळी. बरं का? प्रेमाने एखाद्या माणसाला समजा आपण जवळ घेतलं, ऐका, प्रेमाने एका माणसाला जवळ घेतलं,
त्या माणसाच्या सगळ्या अंगाला आपण कुरवाळून 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 त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करायला लागलो. प्रेम आहे की नाही? हो सांगा ना मला. हो नाही म्हणलं की मला पुढचं बोलता येतं, नाही तर माझं बोलणंच थांबतं. हो ते सर्वांग कुरवाळलं तर त्याच्यावर प्रेम आहे की नाही बोला. पण हे सर्वांग कुरवाळता 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 नेमका निश्चितला एक केस धरून खसकन उपटला. आता प्रेम आहे का? सर्वांग कुरवाळी उपटी एक रोमावळी. वाया गेलं की नाही ते प्रेम? सर्वांग कुरवाळून व्यक्त केलेलं प्रेम सगळं वाया गेलं. मला सांगायचं काय, असे काही लोक सर्वांग कुरवाळणारे असतात, पण एक रोमावळी जशी उपटावी तसं एखाद्याच्या विषयी प्रतिकूल भाव मनामध्ये धरून बसतात. असं करायचं कारण नाही. वरम सर्वेश्वर पूजनाचे काय कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. अर्जुनाला त्याला सांगितलं ही माझी भावना आहे, कोणत्याही भूताचा मत्सर मी करत नाही, मी भगवत भक्त आहे, कोणाच्या विषयी माझ्या अंतःकरणात प्रतिकूल भाव नाही. अरे आपल्या अन्नाच्या करता म्हणून एखादं फळ खाणं, एखादं पान खाणं, एखादं गवताचं जिवंत पात खाणं याच्यात सुद्धा जी हिंसा होते अशी माझी भावना आहे, म्हणून मी वाळलेलं गवत खातो. मला अर्जुनाने नमस्कार केला आणि कळालं मला तुमचा भाव कळाला, किती शुद्ध भाव, किती शुद्ध भाव. पण एवढे तुम्ही अहिंसा वृत्तीचे असताना तुम्हाला कमरेला तलवार का बाळगावी वाटली असं रहस्य सांगा. एवढं म्हणल्याबरोबर म्हातारा रागाने थरथर थरथर कापायला लागला. काळ लाल 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 डोळे झाले त्याचे, रागाने थरथर कापायला लागला, दात ओठ खायला लागला. आणि हे पाहिल्याबरोबर अर्जुन म्हणायला लागला म्हणे महाराज अहिंसा वृत्तीचे नको. हो म्हणे तलवार बाळगली कशा करता, या तलवारीचं रहस्य सांगा म्हणल्याबरोबर एवढे रागारुद्र झाला तुम्ही, काय कारण? अर्जुनाला त्यानं सांगितलं कारण मी भगवत भक्त आहे. ऐका मी भगवत भक्त आहे म्हणून माझ्या परमात्म्याच्या विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये थोडासा प्रतिकूल भाव आहे किंवा भाव कसा माहिती नाही, ज्यानं माझ्याविषयी माझ्या परमात्म्याच्या विषयी प्रतिकूल वर्तन केलं असे तिघे जण माझ्या डोळ्यासमोर पुराणाचं श्रवण करताना आले. आणि त्या तिघा जणांपैकी ज्याची गाठ पडल त्याची मान तोडायकरता मी तलवार बाळगलेली आहे. काय म्हणाला तो म्हातारा? जे देवाच्या विषयी ज्याच्या अंतःकरणातला भाव प्रतिकूल आहे की नाही ठाऊक नाही, पण वर्तन प्रतिकूल झालंय असे तिघे जण माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि ते तिघ जण त्यांच्यातला एक एक भेटला की त्यांना कापाय करता ही तलवार ठेवलेली आहे. अर्जुन म्हणायला लागला एवढ्या उदार वृत्तीच्या महात्म्याच्या विषयी सुद्धा प्रतिकूल भावना धारण करणारे जर कोणी असतील तर त्यांचा नाश आपण केला पाहिजे. अर्जुनाला तो म्हणायला लागला म्हणजे महाराज हे तुमचे वैरी? हो मला वैरी आहे. माझा वैरी म्हणजे देवाविषयी प्रतिकूल वागला म्हणून माझा वैरी, आणि त्याचा मी नाश करणारच आहे म्हणे, करणारच आहे. माझी अहिंसा मातीत गेली, खड्ड्यात गेली त्यावेळेला, पण त्याचा मी नाश करणारच आहे. अर्जुनाने विचारलं म्हणे महाराज तुमचे वैरी जर मला तुम्ही सांगितले तर मी क्षत्रिय आहे, क्षत्रिय कुलातला आहे, मी नाश करेनच. अर्जुनाला त्याने सांगितलं म्हणे तुझा रथ, तुझ्या हातातलं धनुष्य, हा बाणाचा भाता, तुझ्याजवळ असलेली बाकीची शस्त्रास्त्र पाहिल्यावर तो क्षत्रिय कुळातला कळालं मला. पण मी सांगतो त्यांचा नाश करण्याची तू जर प्रतिज्ञा केली तर मी तुला नावं सांगतो, माझ्या वैर्याची नावं सांगतो. ठीक आहे म्हणे. अर्जुनाने सांगितलं प्रतिज्ञा केली म्हणे महाराज तुमच्या वैर्यानं मी नष्ट करून टाकतो. अर्जुनाला त्याने सांगितलं माझा पहिला वैर्य ब्राह्मण आहे म्हणे. ब्राह्मण ब्राह्मणाला मारायचं म्हणल्याबरोबर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी झालं. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवंदनागमः महांती पातकान्यहं तत्संसर्गीच. ब्रह्महत्या एक महापाप आहे, महापाप आपल्या बोकांडी बसणार. कोण ब्राह्मण? अर्जुनाने विचारलं. नाव तरी विचारून घ्यावं. या ब्राह्मणाचं नाव काय? त्यानं सांगितलं भृगू नावाचा एक ऋषी म्हणे. काय आता ब्राह्मण मारायचा, त्याच्यात ऋषी मारायचा, आणि त्या भृगूने अपराध काय केला? यानं सांगितलं काही त्या भृगूला अक्कल बिक्कल आहे की नाही म्हणे. भगवान महाविष्णू वैकुंठामध्ये निवांत बसलेले होते, हा भृगू गेला धावत आणि माझ्या भगवंताच्या छातीत त्यानं लाथ मारली. नाही दयाचा शीण सुख धरले लाथेचे, त्याला सुख वाटलं असेल त्या लाथेचं. त्यानं हृदय श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, आपल्या हृदयावर ते भक्ताचं भूषण म्हणून त्यानं लाथ मिरवली असेल देवानं. पण लाथ मारणारा हा जो भृगू ऋषी आहे माझ्या देवाला लाथ मारतो म्हणून तो माझा वैरी आहे. त्याची भेट झाल्याबरोबर त्याला कापाय करता ही तलवार मी माझ्याजवळ बाळगली होती. आणि आता तू प्रतिज्ञा केली बाबा, तू क्षत्रिय कुळातला आहेस, तू प्रतिज्ञा केली माझ्या वैर्याला मारतो म्हणालास, मारशील ना भृगूला? अर्जुनानं सांगितलं काय बोला बात. अर्जुनाला काही बोलता येणार, मारे म्हणे. ठीक आहे दुसरं कोणी? अर्जुन म्हणायला लागला आता याच्या तोंडून नावं तरी ऐकून घ्यावी, कोणाकोणाला मारायचं पापो कंडी बसणारे कोण जाईल, नावं तरी ऐकून घ्यावीत म्हणून अर्जुनाने त्याला विचारलं. म्हणजे दुसरा वैरी म्हणजे बाई म्हणजे स्त्री. अर्जुन म्हणायला काय ब्रह्महत्यानं तर दुसरी स्त्री हत्या बोकांडी बसते म्हणतात. कोणही बाई? अर्जुनाला त्याला सांगितलं ते कोणी पांडव म्हणून आहेत म्हणे ऐकले जगामध्ये. कोणाला बोलतो? अर्जुनालाच. आणि म्हणतो काय कोणी पांडव म्हणून जगामध्ये आहेत म्हणे. त्या 5 पांडवाची भार्या म्हणून प्रसिद्ध असलेली एक स्त्री आहे, तिचं नाव आहे द्रौपदी म्हणे, ती एक माझी वैरीण आहे. अर्जुन म्हणलं घोडं घरातच बसलं आपल्या.
आपल्याला आता बायकोच मारायची वेळ आली. काय सांगावं याला. त्याला विचारलं म्हणे बाबा त्या द्रौपदीने तुमचा काय अपराध केला. माझी बायको म्हणेच ना, कारण म्हाताऱ्याने तलवार काढली इथंच मान छाटतो म्हणून अर्जुनावर जर म्हटलं तर काय करा. अर्जुन म्हणायला लागला त्या द्रौपदीने अपराध काय केला बाबा तुमचा. अर्जुनाला त्यानं सांगितलं म्हणे काही त्या बाईला कळतं का म्हणे. पांडवाची भार्या झाली म्हणून काय झालं, राजाची बायको झाली म्हणून काय झालं. त्या द्रौपदीनं उठलं सुटलं जेव्हा केव्हा संकट येईल, जेव्हा केव्हा अडचण पडेल, तेव्हा कोणत्याही अवस्थेत कोणत्याही वेळी भगवंताचा धावा करावा, देवाला बोलवून घ्यावं, वाटेल ते काम सांगावं. अरे 10,000 ब्राह्मण घेऊन दुर्वास ऋषी तिच्याकडे गेले. रात्रीची 12 वाजून गेलेली वेळ, माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या मंदिरामध्ये झोपायला गेलेले आणि या बाबाने या बाईने त्याचा धावा केल्याबरोबर भगवंताने जाऊन तिला मदत केली. सगळं काम तिनं देवाला करायला लावलं. 10,000 ब्राह्मणांच्या तृप्तीची व्यवस्था करायला लावली. एवढं सगळं काम करायला लावणार. तिला वस्त्र कमी पडलं, मारा हाक देवाला. तिला अन्न कमी पडलं, मारा हाक देवाला. वाटेल त्या वेळेला देवाला हाक मारते, बोलावून घेते, वाटेल ते काम सांगत. अरे रजस्वरेच्या अंगावरची वस्त्र देवाला व्हायला तिला भाग पाडलं. अजून काय करावं तिनं. केवढा अपराध आहे माहिती तिचा. आणि तिला कापाय करता मी ही तलवार माझ्याजवळ बाळगलेली आहे. बघ बाबा मारणार ना त्या बाईला. अर्जुन काहीच बोलना. म्हणायला लागला बाबा 2 वैरी कळाले, तिसरा सांगा. आणि तिसरा सांगा म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं. म्हणलं आता काय सांगायचं म्हणे. तिसरा एक क्षत्रिय आहे. क्षत्रिय कोण. अर्जुनाला त्याला सांगितलं ही जी द्रौपदी आहे ना, हिचे जे 5 नवरे आहेत ना, त्या 5 नवऱ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा एक अर्जुन म्हणून कोणी आहे तो एक माझा वैरी. अर्जुन म्हणायला लागला घरात घुसलेलं घोडा अंगावरच आलाय. आता काय करावं. त्या बाईला विचारलं, त्या म्हाताऱ्याला विचारलं काय झालं. त्या अर्जुनाने तुमचा काय अपराध. मी अर्जुन बोले ना, मी काय अपराध केला म्हणे ना. अर्जुनाने तुमचा अपराध काय केला सांगा ना. आणि अर्जुनाने तुमचा काय अपराध केला सांगा म्हटल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने सांगितलं काय सांगावं. अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला माझा परमात्मा, पण यानं त्याला सारथ्य कर्म करायला स्वतःसारखं नेमलं, सारथी म्हणून नेमलं. रथावर त्याच्या भगवान सारथी म्हणून बसले. भगवंतांनी सकाळी उठून अर्जुनाचा रथ घेऊन अर्जुनाच्या दारात येऊन उभं राहावं. अर्जुनाला घरात येऊन सांगावं मालक चला रथ तयार आहे, युद्धाला आपल्याला जायचंय. आणि हा बाबा मग देवानी विनंती केल्यानंतर शस्त्रास्त्र घेऊन रथाकडे यायचा. रथात सगळी शस्त्रास्त्र त्याची देवाने ठेवायची. रथाजवळ अर्जुन आल्याच्या नंतर अर्जुनाला रथामध्ये चढाई करता देवाने हात द्यायचा, आपली मांडी पुढे करायची आणि या बाबाने जोड्या सगट पाय देवाच्या मांडीवर ठेवून रथामध्ये आरोहण करायचा. अपराध नाही का. अपराध आहे की नाही. देवाच्या मांडीवर जोड्या सगट पाय ठेवून अर्जुन रथामध्ये बसतो, अपराध आहे. सारथी म्हणून देवाला नियुक्त करतो, अपराध आहे. युद्ध संपत असताना अर्जुनाच्या अंगावर येणारी सगळी शस्त्रास्त्र भगवान आपल्या अंगावर घेतात आणि अर्जुन घेऊ देतो, अपराध आहे. युद्ध झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला अर्जुन जेवायला बसला की भगवंताने अर्जुनाच्या समोर उभं राहावं. अर्जुनाचं युद्धात मन गुंतलेलं असल्यामुळं, उद्याच्या युद्धामध्ये काय योजना करायची हा डोक्यात विचार असल्यामुळं माझा अर्जुन जेवणार नाही म्हणून भगवान त्याच्या महाभारतात वर्णन आहे असं. भगवान त्याच्या पानासमोर उभं राहत असत आणि सांगत असत अर्जुना अजून तुम्ही पोळी खाल्ली नाही, खा पोळी. इथं तुमच्या पानात इथं पोळी आहे, इथं वरण आहे, इथं तुमच्या बाजूला भाजी वाढलेली आहे बघा, या भाजीकडे बघा, लक्ष द्या. हा घास घ्या, तो घास घ्या. तुमचं पोट अजून भरलं नाही, आज खाल्लं पाहिजे. दिवसभर तुम्हाला श्रम भरपूर झालेले, आहार लागणार आहे तुम्हाला. हे सगळं सांगायला देवाने उभं राहावं. आणि देव समोर उभं राहिलेले असताना, अर्जुनाचं जेवण चालू असताना देवाला बाजूला बसून या अर्जुनाला जेव म्हणता येत नाही का. पण देवाला त्याने कधी जेवायला युद्ध चालू असताना सांगितलं नाही. देव उभे आहेत, अर्जुन जेवतोय, अपराध आहे की ना. देवाला उभं करायचं, देवाच्या आधी आपण जेवण घ्यायचं, अपराध आहे. आणि अर्जुनाचं जेवण झाल्यावर अर्जुन झोपायला बिछाण्यावर पडल्यावर भगवंतानी तो रथ, ते घोडे हे सगळं घेऊन आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जायचं. पहिल्यांदा रथ सोडायचा, घोडे बाजूला करायचे, घोड्याला झालेल्या जखमा बघायच्या, त्याला मलमपट्टी करायची, औषधोपचार त्या घोड्याला द्यायचे, त्यांना चारा पाणी करायचं, मग देवाने जेवण करायचं, मग देवाने झोपायचं. आणि सकाळी उठून अर्जुन तयार व्हायच्या, त्याच्या दारामध्ये हजर होऊन व्हायचं. सगळं केवढा अपराध हे अर्जुनाने केला म्हणे. तो अर्जुन एक चांडाळ भेटला की त्याला कापाय करता ही माझ्याजवळ ही तलवार मी बाळगलेली आहे असं अर्जुनाला त्यानं विचारलं. आणि हे सगळं विचारणं झाल्याबरोबर बाबा त्यालाही मारणार ना तो. आणि या तिघांना मारण्याची प्रतिज्ञा करणारा तो कोण क्षत्रिय बाबा सांग, नाव तरी सांग. आता अर्जुन त्याला नाव सांगेल का.
अर्जुनाने त्याला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणजे बाबा निघालो म्हणे. रथात बसला आणि धूम पळत जो निघाला ते देवाच्या जवळ आला. देवाला साष्टांग दंडवत घातल्याबरोबर देवाने सांगितलं अर्जुना पाणी दे रे. देव म्हणाले देवाने पाणी मागितल्याबरोबर अर्जुन म्हणतो देवा कशाचं पाणी म्हणे. माझ्या तोडचं पाणी पळालं. कुठलं पाणी मागता मी कुठलं पाणी आणून देऊ शकतो तुम्हाला. अरे त्या म्हाताऱ्याकडे गेला होता ना म्हातारा देव कशाचा म्हातारा म्हणे. तो तर माझा वैरीच निघाला. मला कापायला त्याला जवळ तलवार बाळगलेली असं त्या म्हाताऱ्याने मला सांगितलं. अर्जुनाला देवाने मग सांगितलं अर्जुना तिकडे जरा बघ बरं. ज्या ठिकाणी तो म्हातारा तुला दिसला ज्या ठिकाणी ती तलवार वगैरे घेऊन बसलेला म्हातारा तुला दिसला तिकडे बघ जरा. अर्जुनानं पाहिलं झोपडी नाही म्हातारा नाही तलवार नाही काही नाही. अर्जुनानं देवाला विचारलं देवा हे काय आहे. भगवंतानं सांगितलं हे सगळं तुला मायेनं दाखवलं. कशा करता देवा भक्ती कशी असावी हे कळण्याकरता. परमात्म्याच्या विषयीचा अंतःकरणातला शुद्ध भक्तिभाव कसा असावा त्या म्हाताऱ्यासारखा. म्हातारा अहिंसा वृत्तीचा आहे. म्हातारा अमत्सर वृत्तीचा आहे. सर्व जीवांच्या विषयी अमत्सराची भावना अंतःकरणामध्ये बाळगणार आहे. पण माझ्या प्रभूच्या विषयी प्रतिकूल वर्तन ज्यानं केलं त्याला कापायला मी ही तलवार जवळ ठेवली. की भगवंताच्या विषयी असलेली जी भक्ती भावना आहे अशा पद्धतीचा शुद्ध भक्तिभाव ज्याच्या मनात आहे त्याचं फार मोठं बल असतं असं भगवंताने मग अर्जुनाला सांगितलं. मग अर्जुनाला भगवान म्हणायला लागले तो म्हातारा आहे ना तो वरून पहिल्या क्रमांकाचा भक्त आणि तो खालून पहिल्या क्रमांकाचा भक्त असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं. बरं का आपल्याला चिंतन काय करायचंय परमात्म्याच्या विषयीचा भक्तिभाव कसा असावा. देवाच्या विषयीचं प्रेम 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 म्हणून जे सांगितलं आतापर्यंत आपण ते कसं असावं या म्हाताऱ्याच्या सारखं असावं असा विचार आहे. आणि असा शुद्ध भक्तिभाव ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झाला त्याच्या ठिकाणी बाकी कोणती गुणसंपदा आहे किंवा नाही याचा विचार न करता परमात्मा त्याला प्रसन्न होतो. अशी उदाहरण आपल्याला एका वचनामध्ये पाहायला सापडतात. यादस्य आचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं कुब्जायाः कमनीय रूपवधिकं किंतत् सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलैः नतु गुणैः भक्तिप्रिय श्रीपती. परमात्मा भक्तिप्रिय आहे. भगवंताला भक्तीच आवडते. भक्ती वाचून दुसरं काही परमात्मा पाहत नाही. तुमच्या ठिकाणी तुमचं आचरण चांगलं असो नसो भाव असला की परमात्मा भेटतो. काय आपण थोडं माग चातुर्मास्यामध्ये मी याचा विस्ताराने थोडासा विचार केला होता. अंतःकरण हे काय आचरणाचा विषय जर आपण डोळ्यासमोर धरला तर काही लोक जगातले असे आहेत त्यांचं आचरण चांगलं नाही आणि भक्तिभावही नाही त्यांना देव भेटत नाही. काही लोक असे आहेत आचरण चांगलं नाही पण भक्तिभाव आहे त्यांना परमात्मा भेटतो. काही लोक असे आहेत त्यांचं आचरण चांगलं आहे पण भक्तिभाव नाही त्यांना ते भेटत नाही. आणि काही लोक असे आहेत आचरणही चांगलं आहे अंतःकरणात भक्तिभावही आहे त्यांना परमात्मा भेटतो. प्रत्येक गुणाच्या संबंधाने आपण असं चारी पद्धतीने चिंतन केलं होतं चातुर्मास्यामध्ये. काय बघा तुम्ही उदाहरण एकच आचरणाच्या संबंधातलं उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. आचरण चांगलं नाही आणि भक्तिभावही नाही त्याला परमात्मा भेटत नाही. याला उदाहरण जर द्यायचं झालं तर भागवताच्या महात्म्यातलं धुंदुकारीचं उदाहरण देतं. धुंदुकारीचं आचरणही चांगलं नाही त्याला भक्तिभावही नाही परमात्मा भेटायचा प्रश्न आहे. आता दुसरं उदाहरण बघा. आचरण चांगलं नाही पण अंतःकरणात भक्तिभाव आहे त्याला परमात्मा भेटतो. याला व्याधाचं उदाहरण आहे. ते कण्णप्पाचं उदाहरण भक्तिभावाच्या संबंधाने महादेवाचा भक्त असलेला कण्णप्पा त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येण्यासारखे. आचरण चांगलं नाही. देवाला तो पूजा देवाची पूजा शंकराची पूजा कशी करत होता जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचं वर्णन केलं. मार्गावर्तित पादुका पशुपते हे अंगस्य पूर्चायते गंडू शांबुदिशेचनम पुररिपोह दिव्याभिषेकायते किंचित भक्षित मांस शेष कवलम नव्योपहारायते भक्ती किन्न करोत्यहो वनचरो भक्तावतौसायते. आचार्यांनी वर्णन केलं. हा कण्णप्पा देवाची पूजा करत होता. कशी करत होता. एक व्याध आहे एक पारधी आहे त्याला आचरण चांगलं नाही. देवाची सेवा करण्याच्या निमित्तानं तो काय करायचा सकाळी उठल्याबरोबर देवाच्या पूजेची सामग्री आणायला निघायचा. त्या मंदिरात एका मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये तो राहत होता. मंदिरातून बाहेर पडला की काय हातामध्ये धनुष्यबाण. जनावर जर काही अंगावर आलं सावज एखादं जर अंगावर आलं तर त्याला मारायकरता हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर पडायचा. बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा काय विचार देवाला खायला नैवेद्याला काहीतरी पाहिजे आणि खायला पाहिजे म्हणल्यानंतर त्या पारध्याला दुसरं काय माहिती असायचं मांसाशिवाय त्याला खाणं ठाऊक नाही. त्याला काय करावं एखादं जनावर मारावं त्या जनावराचं मांस काढावं ते मांस शिजवावं आणि शिजवल्याच्या नंतर ते चवदार झाले की एकदा खाऊन बघावं आणि चवदार झाले असं वाटलं की गोळा बांधून घ्यायचा पत्राळीमध्ये देवाला द्यायला नैवेद्य. मांसाचा गोळा शिजवून तयार झाला. रस्त्यानं जाता जाता एखाद्या ठिकाणी मोहाळ बघायचं एक मधाचं
ते मोहाळ झाडायचं, त्याच्यातून मध एका द्रोणामध्ये घ्यायचं, मधाची व्यवस्था झाली, मांसाची व्यवस्था, नैवेद्य संपला. आता देवाच्या पूजेला बेलफुल लागतं. ते कसं घ्यायचं? झाडाला कुठेतरी फुलं लागलेली पाहायची, बेल आलेला पाहायचा चांगला कोवळा, तो बेल घ्यायचा, तोडायचा, आपल्या केसात खोचायचा. फुल घ्यायचं, तोडायचं, केसात खोचायचं. आणि असं करून तो मांसाचा गोळा, तो मधाचा द्रोण, हातामध्ये धनुष्य बाण, केसामध्ये खोचलेले ते बेलफुल, हे सगळं घेऊन निघाला की रस्त्यानं जाता जाता मग कुठेतरी एखाद्या ठिकाणी डबक्यात आंघोळ करायची. आणि आंघोळ केल्याच्या नंतर देवाच्या स्नानाला पाणी पाहिजे म्हणून तोंडात पाणी भरून घ्यायचं. रस्त्यानं देवात त्या मंदिरात यायचं. मंदिरात आल्यानंतर आदल्या दिवशी देवाला समर्पण केलेले जे बेलफुल आहे, जे निर्माल्य बाजूला करायचे ना, पण दोन्ही हात गुंतलेले, तोंडामध्ये पाणी. आता काय करायचं? आचार्यांनी वर्णन केलं, मार्गावरती पादुका पशुपते हे अंगस्य पूर्चा येते. रस्त्यानं ज्या वाहना पायात घालून तो चालत मंदिरापर्यंत यायचा, त्या लत्तर झालेल्या जोड्याने तो देवाचं अंग असं पायानं साफ करायचं. जोड्याने आपल्या देवाच्या अंगावरचं बेलफुल आदल्या दिवशीचं साफ करायचं. पण देवाला ते कसं वाटायचं? चांगलं कोणीतरी आपलं अंग स्वच्छ करायला लागलं. देवाला आनंद आहे त्याचा, बरं का. आणि त्याच्यानंतर ते झालं. मग गंडोशांब निषेचनम पुररिपोर दिव्याभिषेका येते. अंग साफ करणं झालं. आता देवाला स्नान करायचे. गंडूश म्हणजे चूळ, देवाच्या अंगावर त्यानं चूळ भरायचे. आणि चुळेचे धार देवाच्या अंगावर पडल्याबरोबर भगवंताला वाटायचं की अरे बाप रे, कोणीतरी श्रेष्ठ भक्त मला जगातल्या सगळ्या तीर्थाचं पाणी आणून अभिषेक करायला लागला. एवढा आनंद देवाला होता, बरं का. आता देवाचा असा स्वभाव आहे, ते स्नान झालं. भगवान शंकराचा स्वभाव असा की त्यांना स्नानानंतर बेलफुल समर्पण केलं. त्यांना डोका असं वर करायचं देवाच्या पिंडीवर, केस झाडायचे, त्याच्यातून बेलफुल देवाच्या अंगावर पडल्याच्या नंतर देवाला लगेच नैवेद्य लागतो. मग काय करायचं? किंचित भक्षित मांस शेष कवलम. आधी मांस म्हणजे अपवित्र, ते शिजवलं की जास्त अपवित्र. काय त्या मांसामध्ये अपवित्रतेचा विचार करताना आपल्याला ते चिंतन करायचं कारण नाही, पण नुसतं ऐकायला कमी घडतं. मांस म्हणजे अपवित्र. त्यातल्या त्यात मेलेल्या प्राण्याचं मांस अधिक अपवित्र. ऐका, एखाद्या जिवंत प्राण्याचं शरीरावरचं थोडंसं मांस काढून घेतलं ते तेवढं अपवित्र नसतं, म्हणजे खावं असं नाही, बरं का. पण त्याच्यापेक्षा मेलेल्या प्राण्याचं मांस अपवित्र अधिक आहे. ते विषयुक्त शस्त्राने मेलेल्या प्राण्याचं मांस अजून अपवित्र. ते मांस अपवित्र असलेलं शिजवल्याच्या नंतर अजून अपवित्र झालं. आणि अपवित्र शिजवून झाल्याच्या नंतर सुद्धा यानं थोडंसं खाऊन चवदार झाले की नाही बघितलेलं असल्यामुळे अजूनच अपवित्र झालं. आणि ते यानं स्नानाच्या अगोदर खाल्लंय म्हणजे अजून अपवित्र झालं. पण असलं अपवित्र मांस तो देवाला नैवेद्य म्हणून समर्पण करत होता. पण देवाला आनंद किती हो, नव्योपहारा येते. कोणीतरी भक्त मला रोज नवीन 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 फराळाचे पदार्थ आणून द्यायला लागला की काय, एवढा देवाला आनंद होत होता. आता याचा अर्थ कोणी उलटा करायचा नाही, बरं का. देवाला खुश करायचं असलं तर पायालाच झाडलं पाहिजे, देवाला खुश करायचं असलं तर चुळच भरली पाहिजे, देवाला खुश करायचं असलं तर मांसाचाच नैवेद्य पाहिजे, असला काय अर्थ करायचा नाही. मूर्ख लोक असा अर्थ करतात जगामध्ये. मूर्ख लोक नाही, नालायक, नराधम म्हणून ज्यांचं देवाने वर्णन केलंय की नाही, असे लोक जगामध्ये असा अर्थ करणारे आपल्याला पाहायला सापडतील. पण त्यांचं ऐकू नये. आपल्याला काय याच्यातून लक्षात घ्यायचंय? व्याधाचं आचरण चांगलं आहे का सांगा मला. त्यानं देवाचं अंग साफ करायकरता जोड्या सकट पायाने देवाचं अंग झाडले, चांगलं केलं का? आचरण चांगलं. मांसाचा नैवेद्य दाखवला, आचरण चांगले का? देवाच्या अंगावर चूळ भरली, आचरण चांगले का? केस झाडून केसातलं बेलफुल देवाला वाहिले, आचरण चांगले का? पण आचरण चांगलं नसताना अंतःकरणात भक्तिभाव असल्यामुळे त्याला परमात्मा वश आहे. धुंदुकारीचं उदाहरण पाहिलं तर आचरण नाही, भक्ती नाही. आत्ताचं व्याधाचं उदाहरण जर आपण पाहिलं कण्णप्पाचं, तर याच्या ठिकाणी आचरण नाही पण भक्ती आहे. काही लोकांचं कसं असतं, आता उलट चला, काही लोकांना कसं आचरण चांगलं आहे पण अंतःकरणात भक्तिभाव नाही. भागवतातलं उदाहरण जर त्याच्याकरता द्यायचं झालं तर यज्ञपत्न्यांचे पती, यज्ञपत्न्याचं जे प्रकरण आहे, त्या यज्ञपत्न्यांचे पती यज्ञ करत बसलेत म्हणजे आचरण चांगले की नाही सांगा. यज्ञ करतात पण अंतःकरणात देवाविषयीचा भक्तिभाव नाही, म्हणजे आचरण चांगले पण भक्ती नाही. आणि काही लोक मात्र जगात आपल्याला असं पाहायला सापडतात, त्यांचं आचरणही चांगलं आणि अंतःकरणात भक्तिभावही आहे. याला उदाहरण अंबरीश राजा. आचरणही चांगलं आणि अंतःकरणात देवाच्या विषयीचं भक्तिप्रेमही त्याचे आहे. अशी उदाहरणं जर आपण पाहिली तर जगामध्ये आचरण, वय, विद्या, जाती, पौरुष, रूप या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना हे काही असो नसो
अंतःकरणात भक्ती असणे म्हणजे परमात्मा त्याला वश होणार आहे असा भावाचा परिणाम बरं का. आचरण चांगलं नसून भक्ती असल्यामुळे परमात्मा भेटला, व्याधाचं उदाहरण. वय मोठं नसून अंतःकरणात भक्ती असल्यामुळे परमात्मा भेटला, ध्रुवाचं उदाहरण. विद्या नाही पण परमात्मा भक्ती असल्यामुळे परमात्मा भेटला, गजेंद्राचं उदाहरण. जाती चांगली नाही पण अंतःकरणात भक्तिभाव असल्यामुळे परमात्मा भेटला, विदुराचं उदाहरण बरं का. पराक्रम नाही पण अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी भक्तिभाव आहे म्हणून परमात्मा भेटला, उग्रसेनाचं उदाहरण. कारण उग्रसेनाला त्याच्या पोरानं कंसानं तुरुंगात टाकलं म्हणजे पराक्रम आहे का? नाही. पण पराक्रम ज्याच्या ठिकाणी नाही असा असलेला हा उग्रसेन परमात्मा त्याच्या दारावर द्वारपाळ म्हणून उभा राहायला तयार आहे, छडीदार म्हणून उभा आहे. सूरदासांनी वर्णन केलं उग्रसेनाच्या दारात परमात्मा चौबदारकीचं काम करायला तयार आहे. एवढं भगवंताच्या विषयीचं त्याच्या अंतःकरणात भक्तिप्रेम. त्याला परमात्मा अवश्य झाला कशामुळे? भक्तिप्रेमान. त्याचं पौरुष बघितलं नाही परमात्म्याने बरं का. रूप चांगलं नसताना अंतःकरणात भक्तिभाव असल्यामुळे परमात्मा अवश्य झाला, उदाहरण कुब्जेचं आहे. आणि संपत्ती भरपूर नसताना, संपत्ती नसताना त्याला परमात्मा भक्तिभावानं वश झाला. याला उदाहरण सुदाम्याचं दिलेलं आहे. हे सगळी उदाहरणं विचारात घ्या. सुदाम्याकडे संपत्ती नाही, कुब्जेकडे रूप नाही, विदुराकडे जाती नाही, उग्रसेनाकडे पराक्रम नाही, गजेंद्राकडे विद्या नाही, ध्रुवाकडे मोठं वय नाही आणि व्याधाच्याकडे आचरण नाही, तरी त्यांना परमात्मा संतुष्ट झाला. त्याचं कारण काय? भक्त्या तुष्यती. परमात्मा भक्तीनंच संतुष्ट होतो. न केवलही न तू गुणही. केवळ चांगले गुण आपल्या ठिकाणी आहेत म्हणजे परमात्मा संतुष्ट होतो. समजू नका. अंतःकरणामध्ये भक्तिभाव असावा, देवाच्या विषयीचं परमप्रेम असावं आणि ते देवाच्या विषयीचं परमप्रेम ज्याच्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे त्याच्या ठिकाणी बाकीची गुणसंपदा असली काय आणि नसली काय परमात्मा त्याला संतुष्ट होतो. गुणसंपदा असण्या नसण्यावर देवाचं संतुष्ट होणं अवलंबून नाही आणि भक्ती भावना असणे नसणे याच्यावरून संतुष्ट असणे नसणे देवाचं जर अवलंबून असेल तर देवाच्या संतोषाला मुख्य कारण कोणतं? मुख्य कारण कोणतं? अनन्य कारण कोणतं? अनन्य साधारण कारण म्हणून कोणत्या कारणाचा भगवंताच्या संतोषाच्या बाबतीत आपल्याला विचार करता येतो हे जर आपण पाहिलं तर भक्तिभाव हे अनन्य कारण आहे आणि देवाच्या भेटीला उपयोगी पडणारं अनन्य कारण असलेला हा भक्तिभाव हा माझ्या अंतःकरणात राहिला पाहिजे असं तुकाराम महाराजांचं या अभंगातलं महत्वाचं मागणं आहे. राहो भाव तुझ्या पायी. देवा तुझ्या चरणी आमचा भाव राहायला पाहिजे. वारीच्या निमित्तानं आपण या भावाचं चिंतन केलं. अंतःकरणात देवाच्या विषयी भाव म्हणजे श्रद्धा पाहिजे, अंतःकरणात देवाच्या विषयी भाव म्हणजे भक्तिप्रेम पाहिजे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि हा भाव मिळवण्याकरता करावं लागेल ते करीन, भोगावं लागलं ते भोगेन, पण माझ्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव राहायला पाहिजे असं महाराज इथं मागतात. आला भागासी तो करी व्यवसाय करी राहू भाव तुझ्या पायी. बरं का. पुढचं अभंगाचं चिंतन आपल्याला काही विस्ताराने करायचं कारण नाही. अभंग एकदा वाचतो आणि सगळा अभंगाचा विचार आपण झाला असं आपण समजू. नाहीतर सरळ सरळ शब्दार्थ सांगा म्हणजे सरळ सरळ शब्दार्थ सांगतो. काय चालेल तुम्ही बांधले दातारा. तेव्हा आम्ही आमच्या नशिबाला आलं ते करावं भोगावं असं का म्हणून जर विचारत असाल तर आमचं काही चालत नाही. तुम्ही आम्हाला बांधून ठेवलेला असल्यामुळं वाहिली या भारा उसंतितो. तुम्ही जो भार आमच्यावर दिलेला आहे तो क्रियेचा भार आणि भोगाचा भार आम्हाला करावाच लागतो, भोगावाच लागतो, तो भार वाहावाच लागतो आणि हा भार वाहण्यामध्येच आम्हाला उसंतितो म्हणजे विश्रांती प्राप्त होणार आहे. तुम्ही दिलेला भार जर आम्ही वाहिला नाही आम्हाला खरी विश्रांती मिळायची नाही. देवा तुम्ही दिलेला भार भोगावा लागतो मग विश्रांती प्राप्त होणं शक्य आहे. शरीर ते करी शरीराचे धर्म. देवा माझं शरीर शरीराचे धर्म करीत राहील पण भाव नावाचं जे वर्म आहे तुमच्या प्राप्तीचं नको देऊ वर्म चुको म्हणा. माझ्या मनाला ते वर्म चुको देऊ नका देवा. चळण फिरवी ठाव बहुवस. अनेक ठिकाणी फिरवणारं चळण म्हणजे कर्म. हे कर्म अनेक ठिकाणी आम्हाला फिरवत राहतं देवा. फिरवू द्या त्या कर्मानं आम्हाला जिथं कुठं जायचं असेल. कारण आला भागाशी तो करी व्यवसाय म्हणल्यावर तो व्यवसाय केल्यावर चळण निर्माण झालेलंच आहे अदृष्टाच्या रूपाचं. ते आम्हाला फिरवणारच आहे. ते फिरवू द्या पण घडो आळस चिंतनाचा. कुठेही गेलं तरी देवा तुमच्या चिंतनाचा आळस आम्हाला होऊ नये. इंद्रिय करत आपुले व्यापार. आम्ही कुठेही गेलो तर जोपर्यंत आम्ही भ्रमंती आमची जीवदशेनं चालू आहे तोपर्यंत आमच्या ठिकाणी इंद्रिय राहणारच आहे. ही इंद्रिय आपला आपला व्यापार करू द्या देवा. आवडसी थार देई पायी. तुझ्या चरणाच्या ठिकाणीच आमची आवड राहिली पाहिजे. आमच्या आवडीला अधिष्ठान देवा तुमचे चरणच असावेत असं करा. तुका म्हणे नको देऊ काळा हाती. देवा शेवटची प्रार्थना शे आम्हाला तुम्ही काळाच्या हातात देऊ नका. आपल्या हाती धरा. हातीचे नसंडावे देवे शरण आलो जिवे भावे. आपुले ऐसे म्हणावे करीतो जिवे बरोबर. देवा येतो काकुळती म्हणवणी. याच्याकरता तुम्हाला मी काकुळतीला येतो असं महाराजांचं एकंदरीत अभंगातून मागणं. 5 मागण्या आहेत.
प्रधान मागणी याच्यातली देवाच्या विषयीचा भाव असला पाहिजे. त्या देवाच्या विषयीच्या भावाचं काय महत्व आहे आपण विस्तारानं पाहिलं. हाच भक्तिभाव आपल्या अंतःकरणामध्ये वारीच्या फलश्रुतीच्या रूपामध्ये परमात्म्याने जागा करावा अशी परमात्मा पंढरीनाथाला सर्वांच्यासाठी प्रार्थना करतो. वारीच्या निमित्तानं हा विचार झाला. चातुर्मास्यभर इथं आपलं वास्तव्य असतं, त्या निमित्तानं काहीतरी चिंतन चालतं. आनंदात सगळ्याच्या सगळा आजच्या या प्रवचनाच्या नंतर 8 महिन्याच्या करता थांबणार आहे. संपणार आहे असं मी म्हणत नाही, थांबणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण सगळेजण 8 महिने हे 4 महिनेपर्यंत इथे श्रवणाकरता येत होता. जे काही आपण सगळं संतांच्या वाङ्मयाचं श्रवण केलं, ज्ञानेश्वरीचं श्रवण आपल्याला घडलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या गाथेचं काहीतरी, तुकाराम महाराजांच्या विचाराचं श्रवण आपल्याला घडलेलं आहे. त्या सगळ्या श्रवणामध्ये जे काही योग्य असेल ते सगळं संत सद्गुरूचं आहे, जे काही अयोग्य असेल ते आमचं आहे, अयोग्य असेल ते आमच्याकडे सोडून द्या, योग्य असेल ते सगळं घेऊन जा. तुम्ही सुपाची बुद्धी बाळगावी, चाळणीची बुद्धी बाळगू नये अशी तुम्हाला सगळ्याला प्रार्थना आहे. चाळणी काय करते? चाळणी चांगलं टाकून देते आणि वाईट गोळा करून घेते. बघा तुम्ही चाळणीमध्ये काय, चाळणीवर काय राहतं, वर काय राहतं आणि खाली काय पडतं. तुम्ही समजा गहू दळून आणले आणि चाळणी लावली त्या गव्हाला, तर त्या चाळणीमध्ये काय राहिलं आणि गळून काय गेलं, पीठ गळून गेलं आणि कोंडा आत राहिला. अशी चाळणीची बुद्धी आपल्याला नको. त्यजंती शूरपवत दोषान गुणान गृह्णन्ति साधवा. साधुबुद्धी आपण धरावी, सुपाची बुद्धी आपण धरली पाहिजे. सूप काय करतं, त्या सुपाने जेव्हा माणूस पाखडतो तेव्हा कचरा सगळा उडून जातो आणि सारा भाग आत राहतो. अशी सुपाची बुद्धी आपण ठेवा. आम्ही सांगितलेलं जे काही चिंतन असेल ते त्या चिंतनाला सूप लावा, तुमच्या विचाराचा सूप लावा. विचाराची चाळणी लावू नका, चांगलं गाळून टाकायचं आणि वाईट ठेवून घ्यायचं असं करू नका. सुपाची बुद्धी लावा, सुपाचा विचार लावा आणि सुपाच्या विचारातून जे फोल काही चिंतनामध्ये आलं असेल, बोलता बोलता काही फोल विषय चिंतनामध्ये येऊन जातात, ते सगळे टाकून द्या. आमच्या जवळ ते असू द्या आणि जे चांगलं चिंतन सार रूपातलं आपल्याला प्राप्त झालेलं असेल ते घ्या. आणि ते घेऊन इथून गेल्याच्या नंतर एक नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असं आपण करायचं नाही. हे सगळंच्या सगळं चिंतन मनात ठेवा, त्याची वृद्धी करा. आपल्या सख्या सोयऱ्यांना ते चिंतन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा. ते सांगायचं म्हणजे आम्ही सांगितलं म्हणून सांगत बसा असं म्हणणं नाही. संतांचा विचार सगळ्या जगापर्यंत पोहोचला पाहिजे. तो आम्हाला एकट्याला पोहोचवणं जर शक्य नसेल तर आमचे सहकारी म्हणून तुम्ही हे कार्य करायला अडचण नाही असा विचार सर्वांनी करावा. संतांचा विचार सर्वत्र पोहोचवण्याच्या दृष्टीने आपल्याकडूनही काहीतरी कार्य घडलं पाहिजे. हा विचार सतत जागा ठेवा, कारण जगाच्या परमकल्याणाकरता संतांच्या वचनाला शरण जाण्याच्या शिवाय गती नाही हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी कार्य करावं. वारीच्या निमित्तानं आपण आला परमात्मा पंढरीनाथाच्या विषयीचा भक्तिभाव आपण व्यक्त केला. संतांच्या वचनाचं श्रवण करून तिथल्या हरिकथेचा विधी आपण केलेला असल्यामुळं त्या हरिकथा विधीतून, हरिकथा श्रवणाच्या विधीतून आपल्याला काहीतरी परमात्म्याच्या संबंधानं स्वरूपबोध होण्याची शक्यता जी काही निर्माण झालेली आहे, हा स्वरूपबोध अंतरी बाळगा, त्याच्यावर स्वतःचं कल्याण साधा असं सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणाला प्रार्थना करून मागणं आहे. आणि वारीच्या निमित्तानं तुम्ही जसे यंदाच्या वर्षी आजपर्यंत प्रत्येक वारीच्या वेळी निमित्तानं आपण सगळेजण आमच्याकडे मठामध्ये येतच राहिलात, तसे अखंड येत चला. वारकऱ्यांच्या चरणधुलीनं आमचा मठ असा सदा सर्व काळ पवित्र व्हावा हे सर्वांच्या चरणाला पुन्हा एकदा प्रार्थना करतो. वारीच्या निमित्तानं झालेले चिंतन परमात्मा पंढरीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू गुंडा महाराज आणि आपण सर्व सज्जन श्रोते सर्वांना हे समर्पण करतो. आणि चिंतन ठेवायचं, वाढवायचं, संवर्धन करायचं, वितरण करायचं, हे सगळं कार्य आपण करणार आहात अशी अपेक्षा सर्वांच्या विषयी धरतो. आणि परमात्मा पंढरीनाथानं संत वचनाच्या संवर्धनाचं कार्य हे आपल्याकडून सर्वांच्याकडून विशेष प्रमाणामध्ये सतत यावं, जीव करून घ्यावं अशी देवाच्या चरणाला पुन्हा एकदा प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पुंडलिक